नमस्कार. आज आहे मराठी भाषा गौरव दिन म्हणजेच 27 फेब्रुवारी. ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि या निमित्ताने आज आपण काही बालकविता ऐकणार आहोत. या शतकातील बालकविता पुस्तकामधील संग्रहित कविता आहेत. डॉक्टर लीला दीक्षित यांनी या विविध कवितांचा जवळजवळ 100च्या वर कविता आहे त्यांचा संग्रह या पुस्तकामध्ये केलेला आहे आणि त्यातील काही छोट्या छोट्या 3-4 कविता आपण ऐकणार आहोत. त्यातील पहिली कविता आहे ग. ह. पाटील यांची देव ही कविता. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे, सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, गोड किती बरे गाणे गाती, सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. इतुके सुंदर जग तुझे जर, किती तू सुंदर असशील. अशी सुंदर ही कविता आहे. माझा आवाज छान नाही आहे तितकासा, पण या कविता खूप छान छान आहेत आणि त्या तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. त्यामुळे आज आपण या छोट्याशा काव्यसंग्रहामधील काही कविता आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर करत आहोत. तुम्हालाही आवडल्यास या सर्व कवितांची लिंक तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करू शकता. दुसरी कविता आहे वसंत बापट यांची पतंग. एक पतंग जांभळा जांभूळ खाल्ल्या परी, एक पतंग जांभळा जांभूळ खाल्ल्या परी, एक पतंग निळाभोर जसा होता हरी, एक पतंग निळाभोर जसा होता हरी, एक पतंग आकाशाशी आकाशाची छाया, एक पतंग आकाशी आकाशाची छाया, एक पतंग हिरवागार धरित्रीची माया, एक पतंग हिरवागार धरित्रीची माया, एक पतंग पिवळा धमक, एक पतंग पिवळा धमक शेवंतीचे तबक, एक पतंग नारंगी, एक पतंग नारंगी नारिंगाहूनही सुबक, नारिंगाहूनही सुबक, एक पतंग लाले लाल, एक पतंग लाले लाल लल लल लाले लाल, पतंगांच्या रंगांचा सुंदर गोफ झाला, पतंगांच्या रंगांचा सुंदर गोफ झाला, आपले रंग आपल्याहुनी सुंदर येता दिसून, आपले रंग आपल्याहुनी सुंदर येता दिसून, रागावलेले इंद्रधनुष्य कोठे बसले रुसून, रागावलेले इंद्रधनुष्य कोठे बसले रुसून. आता यानंतरची कविता आहे शांता शेळके यांची झोपेचे गाव. झोपेचा गाव आहे किती दूर, झोपेचा गाव आहे किती दूर, जिथवर अंगाईचे पोचतात सूर, झोपेचे गाव आहे किती दूर, जिथवर अंगाईचे पोचतात सूर, झोपेच्या गावाची आहे कशी वाट, झोपेच्या गावाची आहे कशी वाट, मऊ मऊ गादीवर टेका हळू पाट, मऊ मऊ गादीवर टेका हळू पाट, झोपेच्या गावी गाते कोण गाणी, झोपेच्या गावी गाते कोण गाणी, आजीच्या गोष्टीतली राजा आणि राणी, आजीच्या गोष्टीतली राजा आणि राणी, कसा कधी येतो झोपेचा गाव, कसा कधी येतो झोपेचा गाव, ढगातून चंद्र जेव्हा खेळ लपंडाव, ढगातून चंद्र जेव्हा खेळ लपंडाव, झोपेचा गाव केव्हा बरं गाठू, झोपेचा गाव केव्हा बरे गाठू, डोळे जेव्हा हलकेच लागतात मिटू, डोळे जेव्हा हलकेच लागतात मिटू, झोपेच्या गावाला जाणे किती सोपे, झोपेच्या गावाला जाणे किती सोपे, आईला द्यावे फक्त 2 पापे, आईला द्यावे फक्त 2 पापे. तर पुढची कविता आहे निलिमा गुडी यांची टिंब ही. एकदा एक टिंब इकडे तिकडे हिंडले, एकदा एक टिंब
इकडे तिकडे हिंडले, शब्दांच्या बागेत फुलपाखरू झाले, शब्दांच्या बागेत फुलपाखरू झाले. नदीचा केला नंदी, माडीची केली मांडी, नदीचा केला नंदी, माडीची केली मांडी. बाबूचा केला बांबू, कुडीची केली कुंडी, बाबूचा केला बांबू, कुडीची केली कुंडी. शेळीची केली शेंडी, शेळीची केली शेंडी. अगच झालं अंग, अगच झालं अंग. भाडे बनले भांडे, भाडे बनले भांडे. रग बनला रंग, रग बनला रंग. हिंडून हिंडून असे टिंब अगदी दमले, हिंडून हिंडून असे टिंब अगदी दमले. वाक्याच्या शेवटी येऊन पूर्णविराम बनले, वाक्याच्या शेवटी येऊन पूर्णविराम बनले. या छान छान कवितांसोबतच आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला या कविता आवडल्या असतील, आधीच्या गोष्टी आवडल्या असतील तर रीडर्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.